ग्राहकाचा विश्वास तुम्ही कसा जिंकू शकता हा सर्वात मोठा पॉइंट आहे व्यवसायामध्ये। आणि तुम्हालाही अशा अडचणी येत असतील की कस्टमर येत आहे आणि आपला जो बोलण्याचा विश्वास आहे त्याच्यावर प्रभाव पडत नाहीये। नेमकं काय प्रॉब्लेम येतो आपल्या व्यवसायामध्ये आणि अशा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। कारण की पुढे येणार आहे वेडिंग कलेक्शन, म्हणजे की वेडिंग सीझन येणार आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला कलेक्शन हवे आहे। तर चला, व्हिडिओ तुमच्या महत्त्वाचा आहे, तुमच्या व्यवसायाबाबतीत असणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत। वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर। मी तुमची मैत्रीण पुन्हा घेऊन आली खूप सुंदरसा टॉपिक आणि खूप सुंदरसा कलेक्शन, ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कस्टमरचा जो ट्रस्ट आहे तो जिंकायचा आहे। जसं की बऱ्याच लोकांना शंका येते, दुकानात जे कस्टमर येतो ना तेव्हा कस्टमरला असं वाटतं की अरे काय कलेक्शन ठेवलेले आहेत, म्हणजे की एक कपडा कुठे, एक कपडा कुठे, एक साडी कुठे, एक म्हणजे जे काही तुम्ही प्रॉडक्ट ठेवता आपल्या दुकानात ते एकदम अस्तव्यस्त पडलेलं असतं। पण तुम्हाला तसं नाही करायचंय, कारण कस्टमर जेव्हा एंटर करतो ना तेव्हा कस्टमरला वाटलं पाहिजे की काय सुंदर दुकान आहे, म्हणजे नुसतं सुंदरच नाही तर कलेक्शन सुद्धा आम्हाला या ठिकाणी छान मिळणार आहे। जसं मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते, या ठिकाणी तुम्हाला शेरवानीचं हे जे कलेक्शन आहे ना, तर तुम्हाला असे सॅम्पल म्हणून हँगिंग करून ठेवायचे, जेणेकरून फर्स्ट जे आपले कस्टमर येणार आहे ते फक्त शेरवानीकडे बघेल। कारण की आता लग्नाचा सीझन येणार आहे, मग लग्नाच्या सीझन मध्ये कोणी लोक वेअर करून बघतात, कोणी असं लावून बघतात की त्यांना प्रॉपर तुम्ही सर्व गोष्टी डिटेल्स मध्ये पण सांगा। कारण की कसं असतं ना, कस्टमरला माहिती काहीच नसतं पण तरी ते तुमच्याकडून माहिती करून घेत असतं। जसं यावर जे वर्क आहे ना, थ्रेडचं प्रॉपर वर्क आहे, व्हाईट कलर मध्ये आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण खूप सुंदर। तर या वर्कचं नाव काय आहे किंवा या वर्कचं नाव नसल्यावर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही कस्टमरचा विश्वास नाही जिंकू शकत, कारण तुम्हालाही स्वतःला याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। आता जसं मी तुम्हाला पुढचं ही एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण लग्नाच्या सीझन मध्ये कस्टमरांची खूप वाढ होत असते। आणि कसं असतं ना, 25 ते 30 चे वयाचे जे मुलं असतात ते लग्नाच्या पिरियड्स मध्ये असतात। म्हणजे की बरेच लोक कसा विचार करतात, झालं आता वय तर आपल्याला लग्न करायचं, मग ते लोक शॉपिंग करायला निघालेले असतात पण त्यांना एवढं नॉलेज नसतं। जसं तुम्ही हे बघत आहात ना, यावर पूर्ण जे आहे धाग्याचं काम केलेलं आहे, तर तुम्हाला कपड्याचं नाव सांगायचं आहे, कपडा कुठला आहे किंवा याचं वर्क काय आहे। आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की हे स्टोन वर्क आहे की काय, कुठलं वर्क आहे हे सुद्धा त्यांना माहिती नसतं। तर तुम्ही कस्टमरला प्रॉपरली समजवा की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत डील करत आहात। आणि दुसरी गोष्ट अशी, इथे शेरवाणी आहेत टोटल कशा हँगिंग केलेल्या आहेत प्रॉपर, बरोबर आहे की नाही। जर तुम्ही ह्या शेरवाण्या अशा बॉक्स पॅकेजिंग मध्ये फोल्डिंग करून ठेवल्या तर प्रॉपर दिसेल का कस्टमरला? नाही ना। तर प्रॉपर कस्टमरला दिसलं पाहिजे। फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं मंडळी। तर तुम्हाला सर्व जे कलेक्शन आहे प्रॉपर असे हँगिंग करून ठेवायचे, व्यवस्थित सेटअप करून ठेवायचे। जसं इथे बघा साईज वाईज आहे, पॅटर्न वाईज आहे, म्हणजे की कुठलंही कस्टमर जर आलं तर लगेच काउंटर पर्सन जे आहे त्यांना दाखवत असतं। आणि बऱ्याच लोकांचं कसं मेंटॅलिटी असेल, त्यांचं वय असेल समजा 50 किंवा 60 वय असेल, पण ते आपल्या पद्धतीने कलर किंवा डिझाईन्स ठेवत असतात। पण तुम्हाला तसं न करता आपल्या एरिया वाईज कलर ठेवायचे, डिझाईन ठेवायचे, त्याच पद्धतीने तुमचे जे कलेक्शन आहे आणि तुमच्या कस्टमरचा जो विश्वास आहे तेव्हाच जिंकला जाणार आहे। कारण की बऱ्याच लोकांना सेटअप कसं केलं जातं हे सुद्धा त्यांना माहिती नसतं। आता या ठिकाणी कुर्ते पण आहेत आणि त्याच्यासोबत तुम्ही शेरवानी बघत आहात, कुर्त्यांचा सुद्धा तुम्ही सेटअप बघू शकता। प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी साईज वाईज, रेंज वाईज सर्व गोष्टी दिल्या जातात। तर तुम्ही घरातून सुद्धा असं सेटअप करू शकता। भले तुमचं छोटं दुकान असेल काही हरकत नाही, मोठं असेल तर अतिउत्तम गोष्ट आहे। कारण की छोट्या दुकानात तुम्ही जेवढी जागा स्पेस करतात ना त्याच्यामध्ये व्यवस्थित सेटअप जर असलं तर त्याच्याने कस्टमरला पॉझिटिव्ह वाईब येतं आणि कस्टमर म्हणतं की खूप सुंदर त्या ठिकाणी कपडा मिळाला। आणि कस्टमरांची मेंटॅलिटी असते, एका सोबत 4 कस्टमर जुळवत असतात। जेव्हा तुम्ही कस्टमरचा विश्वास जिंकणार ना तेव्हा तुमचा विश्वासासोबत तुमचं दुकान कसं ग्रो करतं तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा। कारण व्हिडिओ आज खूप महत्त्वाचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका। तर तोपर्यंत नमस्कार।